इंग्लिश पुस्तके वाचायची सुरुवात करायची आहे, पण कोणत्या बुकने सुरू करू तेच समजत नाही. हाय गाईज, मी अस्मिता. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 5 खूप इझी आणि बिगिनर फ्रेंडली इंग्लिश बुक्स. जर तुम्ही मराठी मीडियममधून असाल तरीसुद्धा हे बुक्स एकदम परफेक्ट आहेत. पहिलं बुक ट्यूजडेज विथ मॉरी बाय मिच ॲल्बम. एक स्टुडंट आणि त्याचे डाईंग प्रोफेसर यांच्यामधले हे कॉन्व्हर्सेशन्स आहेत. बुक एकदम छोटं आहे. इंग्लिश तर खूपच सोपं आहे आणि हे एक असं पुस्तक आहे जे तुम्ही आयुष्यभर पुन्हा पुन्हा वाचत राहाल. दुसरं पुस्तक आहे इमॉर्टल्स ऑफ मेलुहा बाय आमिष त्रिपाठी. शिवाला मानवी योद्धा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भरपूर ॲक्शन, ड्रामा आणि ग्रिपिंग प्लॉट. मायथॉलॉजिकल फिक्शन आहे. तुम्हाला वाचताना अजिबात बोर होणार नाही आणि ऑफकोर्स लँग्वेज एकदम बिगिनर फ्रेंडली आहे. तिसरं पुस्तक आहे नेवर लाई बाय फ्रीडा मॅकफर्डन. जर तुम्हाला थ्रिलर बुक्समध्ये इंटरेस्ट असेल तर हे एकदम परफेक्ट बुक आहे. फास्ट पेस्ड, ॲडिक्टिव्ह आणि एकदा तुम्ही वाचायला सुरुवात केली की एका सिटिंगमध्ये हे बुक संपवाल. तुम्ही विसरून जाल की तुम्ही इंग्लिश पुस्तक वाचताय. चौथं पुस्तक आहे 7 हजबंड्स ऑफ एव्हलिन ह्युगो बाय TJR. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एखादा हॉलिवूड मूव्ही बघता आहे. तुम्ही विसरून जाल की तुम्ही ॲक्च्युअली बुक वाचता आहे. स्टोरी खूप एंगेजिंग आहे आणि इंग्लिशसुद्धा बिगिनर फ्रेंडली आहे. फायनली लास्ट बट नॉट लीस्ट अ मॅन कॉल्ड ओवी बाय फ्रेडरिक बॅकमन. एका ग्रम्पी वयस्कर माणसाची हार्ट वॉर्मिंग स्टोरी आहे. सिम्पल इंग्लिश बट इमोशनली पॅक्ड आणि खूप टचिंग आहे. जर तुम्हाला असेच मराठीमधून इंग्लिश बुक रेकमेंडेशन्स आवडत असतील तर कमेंट करा आणि ही रील सेव्ह करायला विसरू नका.